एक तरी ओवी अनुभवावी आणि एकतरी वारी. अर्नाळा कोळीवाड्यातील ह्या आपल्याला महिला भगिनी दिसत आहेत. काही नाही, गेल्या 15 दिवसात पुन्हा पावसाची तमा न बाळगतात रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी दोन घास. नक्की पंढरपुरात येऊन आणि वसईतून येऊन अन्नछत्र राबवण्याचा उद्देश काय? नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर आज आपण जाणार आहोत थेट पंढरीच्या वारीत. कामाचं नियोजन असेल त्यामुळे पूर्ण वारीत सहभागी होता येत नाही, पण त्याच्या ओढीनं काहीतरी कसरत करावीच लागते. त्यामुळे एक दिवस तरी वारीत चालायचं या अनुषंगाने आमच्या गावातील नागपा मंडळींसोबत मीही निघालो. आणि आदल्या दिवशी म्हणजे आमच्या अर्नाळा कोळीवाड्यातून निघालेली दिंडी जी आळंदीहून पंढरपुराकडे मार्गस्थ झाली आणि मग त्या एक दिवसाच्या प्रवासात आम्ही सामील झालो. आणि यावेळी पूर्ण महाराष्ट्रभरात की महाराष्ट्राचं दर्शन करून येणाऱ्या आमच्या कोळी भगिनी म्हणजे 2 दिवस अगोदर ते गोंदवलेमध्ये ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात काढतात, तिकडे श्रीसेवा करतात आणि तेही त्या दिंडीमध्ये सामील होतात. आणि ह्या दिंडीत सामील होताना म्हणजे त्यांच्या मनातील भावना काय असतात आणि या सगळ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातील निरनिराळ्या राज्यातून वारकरी या दिंडीत सामील होतात. आणि मला वारकरी का भावतो? मिळेल ते खाणारा, मिळेल तिथे झोपणारा. आणि ही वारी आहे ना आणि ही दिंडी आहे ना, ही खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थाही चालवते आणि महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक वैभव आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक वेगळी अनुभूती देईल, बघाच. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. सगळ्या रस्त्याने चाललेल्या माऊली आणि मग त्यांना ह्या तुळशी वृंदावन माथ्यावर घेण्याचा मला देखील आवडता आलेला नाही. कुठून आलात? कुठून तुम्ही? कुठे आला? जिल्हा कुठला? परभणी जिल्हा. ओके. किती जण आहात तुम्ही? 400 लोकांसोबत आहात. किती वर्षापासून वारी करताय? 15 वर्षापासून. वय काय झालं तुमचं? किती? 77. मित्रांनो बघा, 77 वय. फक्त त्याच्यामुळे सगळे 2 पाय 2 हात तग धरून आहे. ही सगळी आपली अर्नाळ्यातली मंडळी आणि आता ही पण आम्ही पण मार्गस्थ होऊच. बाकी फक्त इकडे भारी करणारं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. एक तरी ओवी अनुभवावी आणि एकतरी वारी. चला अभिवादन करतात प्रत्येकाला, कॅमेरातही यायचं. बाकी हा भाव तुमच्यापर्यंत पोहोचला आणि तुम्हाला आनंद मिळाला तर माझ्या त्या वारीत आल्याशिवाय तुम्हाला अनुभवता येणार कधीतरी आयुष्यात. अरे तो योगी 28 कमरेवर हात धरून उभा आहे, तर ह्या जन्मामध्ये आपण इकडे आला नाही तर आणि ह्या दशलक्ष योनीतून माणसाचा जन्म प्राप्त होऊन जर तुम्ही पंढरीत आला नाही तर मग तुम्ही काय पुण्य गमावलं. खरंच ही भावना तुमची ह्या पंढरीच्या वारीत सामील झाल्यानंतर तुमच्यामध्ये आपसुकच निर्माण होईल. माऊलींची पालखी मागे आहे, पण अगदी माऊलींची पालखी जेव्हा येते आणि त्याच्यासोबत असलेला अश्व आणि तो 750 वर्षांची परंपरा असलेला तो जथ्था जेव्हा या
वाटेवरून चाला येतो ना, आणि ज्यावेळी तो, आणि हे पाहताना ज्याच्या अंगावर शहारे येणार नाही नाही ना, तो माणूस मी म्हणेन मराठीच नाही. सगळं म्हणजे आमच्या कोळीवाड्यातल्या मंडळींनी शॉप घेतलेला आहे, पण विश्रांती आणि बाकी हे वारकऱ्यांचे जत्तेच्या जत्ते आता पंढरपुराकडे प्रयाण करते आहेत. आणि जसजसं अंतर वाढतंय तसतसं त्यांच्या पावलांची गतीही वाढताना दिसते आपल्याला. सगळं मला कायम भावतो, म्हणजे ही माथ्यावर सगळा ते म्हणतात ना, पाठीवरती विराड विंचवाचं चाललंय, त्याप्रमाणे आपल्या प्रपंचाचा बाडबिस्तारा घेऊन चालले आहे सगळे वारकरी. हा भोळ्या भावड्या वारकऱ्यांचा भाव मला कायम भावतो. कुठून आलात तुम्ही? देऊळगाव राजा, जालना. 2005-06 साली मी 1 वर्ष पोलीस ट्रेनिंगला होतो जालन्यामध्ये. हो हो हो. किती वर्ष झाली वारी करतायत? 5 वर्ष झाली. कसं आता किती दिवस आहेत वारीमध्ये तुम्ही? आता वारीत आम्ही म्हणजे किती 15 दिवसापासून आहात का आळंदीपासून आलात का? 18वा दिवस आजचा 18वा दिवस. मग काही त्रास झाला तुम्हाला? नाही, काही त्रास नाही. काही नाही. दिवसभर जरी पाय दुखले, संध्याकाळी चांगली होऊन जाते. हा. मग आता घरचं काय, शेती वगैरे, घरी कोण कोण आहे? घरी मुलं, मालक, मग सगळं मग जेवण वगैरे कोण बनवतं त्यांना? आहे सासूबाई. सासूबाई. यांची सासूबाई. हां हां हां. म्हणजे एकदा पंढरीत गेल्यावर काय वाटतं? चांगलं वाटतं, आनंद वाटतो. आनंद वाटतो. आता इथून गेल्यावर काय शेतीची कामं? हो, शेतीची कामं. ओके. आता नवोदय आल्यासारखं होतं पंढरपूरमध्ये. काय होतं? उत्साह येतो. उत्साह येतो नवीन काम करायला. अरे क्या बात आहे. जसा फॉल्ट येत आहेत, भूक तर प्रत्येकालाच लागते. आणि तुम्ही याच गावातल्या आहात की? मग ह्या सगळ्या वारीच्या दिवसात काय बऱ्यापैकी मिळतं? बऱ्यापैकी मिळतं. म्हणजे वारी फक्त म्हणजे पोट पण भरतं. मग साधारण मग किती दिवस चालतं हे तुमचं? 2 दिवस चालतं. बाकी त्या व्यतिरिक्त काय शेती वगैरे आहे? आमची मंडळी आता इथे शोधून टाकलो आणि रेंजचा प्रॉब्लेम. या माऊली नाश्ता करा. रामकृष्ण. सगळी घरातलीच मंडळी आहेत का? म्हणजे ह्याच दिवसात तुमचं हॉटेल चालतं की बाकीच्या दिवसात कसं काय? कन्फ्यूज आहे. बाकी वेळी निवांत. या व्यतिरिक्त काय शेती? शेती पंढरपुरापासून साधारण आम्ही आता 10 किलोमीटरच्या अंतरावर आहोत आणि आपल्या अर्नाळा कोळीवाड्यातील ह्या आपल्याला महिला भगिनी दिसत आहेत आणि ऑलमोस्ट या आदल्या दिवशी या वारीमध्ये सामील होतात. नक्की त्यांच्या डोक्यात आणि काय संकल्पना त्यांच्या डोक्यात यावर त्यांनाच विचारूया. मावशी आहेत या. हां, तर आता तुम्ही ह्या पंढरपूरच्या वारीत कधी सामील झालात? आम्ही आज रात्री 4-4:30च्या दरम्यान आणि आम्ही 5-5:30ला चालू केलं. हो हो.
पण या आधी मग तुम्ही आता कुठून जाऊन आम्ही आलात? 8 ते 7-8 वर्ष झाली. 8 वर्ष आता 8वं वर्ष आमचं चालू आहे. हो, हो. आम्ही दरवर्षी वारीच्या निमित्ताने येतो. हो, हो. पण सगळी तीर्थस्थळ असं करत करत हो, हो. मग आम्ही आधी बाळूमामाला जातो, अदमापूरला जातो. हो, हो. अदमापूर करून मग कोल्हापूरला जातो. ओके. कोल्हापूर वरून मग आम्ही गोंदवल्याला येतो. हो. गोंदवल्याला एक दिवस सेवा करून हम्म. मग दुसऱ्या दिवशी पहाटे किंवा रात्री हो, हो. आम्ही आता ह्या वर्षी काय केलं, आम्ही तिथून आदमापूरहून आलो हो. आणि पूर्ण दिवस म्हणजे आमचा तो तिथून येताना झाला. मग रात्र झाली आमची. हो. मग रात्रीच्या आम्ही तिथे वस्तीला आलो. मग रात्रभर आम्ही बसमध्ये झोपलो. असं मग परत सकाळी पहाटे उठलो, आंघोळी वगैरे करून दर्शन वगैरे घेतलं, थोडस हे करून मग भजन कीर्तन करून नामस्मरण करून मग आम्ही दुपारी जेवलो. परत संध्याकाळी तिथून मग आम्ही रात्री 9च्या दरम्यान आम्ही तिकडनं सोडलं आणि 11 वाजता आम्ही बसमध्ये बसलो आणि आम्ही मग तिथून जिथे आमचे पुरुष असतात तिथे आम्ही 2 वाजता आलो. मग तिथे थोडा आराम केला आणि 4-4:30च्या दरम्यान आम्ही तिथून निघालो. हो, हो, हो. तर तिथून इथे यायला 21 किलोमीटर आहे. ओके. तर आता मध्यस्थ आम्हाला चहा पाणी घ्यायला आम्ही थांबलेले आहोत. आता ह्या वर्षी तुम्ही म्हणजे महाराष्ट्रात कुठे कुठे फिरून आला? कोकण केलं. कोकण गेला. पहिले आम्ही इथे गेलो, पालीला गेलो. पाली गणपती गेला. नंतर मग हरिहरेश्वरला गेलो. हरिहरेश्वर वरून मार्लेश्वर केलं. मार्लेश्वरवरून कुणकेश्वर केलं आणि मग ते काय जो ते पावस केलं. पावस. पावस नंतर मग गणपतीपुळे केलं. हे सगळं करण्यामागचं उद्दिष्ट काय असतं? असं काही नाही, पण आम्ही कसं आम्हाला सारखं 10-12 दिवस पुरुषांच्या बरोबर येता येत नाही, हो. कारण तिथे व्यवस्था नसते, सोय नसते आमची नाही, महिलांची. पण आता ही सगळी तीर्थस्थळ करतात की आपला कोळी बांधव पावसाळ्याच्या दिवसात शांत बसतो, मग हे सगळं हेक्टिक त्रासदायक वाटतं की एक वेगळी अनुभूती मिळते नाही, तुम्हाला? अनुभूती मिळते हा. आणि तेवढंच देवाचं नामस्मरण होतं हा. आणि सगळं विसरून जातो हा. आणि भगवंताच्या याच्यामध्ये तल्लीन होऊन जातो हो. आणि सगळ्याचा विसर म्हणजे संसाराचा विसर पडतो. म्हणजे समर्थांविषयी मला एक श्लोक आठवतो, दास राहतो डोंगरी, म्हणजे केल्याने देशाटन असंही म्हटलं जातं. आणि आपण जेवढा जास्त प्रवास करू तेव्हा मला वाटतं माणूस जास्त प्रगल्भ होतो. अशी प्रगल्भता तुमच्यात आलेली आहे का? हो हो, आलेली आहे. प्रपंच म्हणजे प्रपंचाचा विसर पडतो हो. आणि परमार्थाचा आपल्याला अनुभव अनुभव होतो होतो. आणि निरनिराळ्या प्रकारची माणसं बघायला भेटतात. भेटतात. बरोबर. आणि ते दर्शन पण देवांचं असं घेतलं हा. की तेवढीच मनाला शांती. कुठलंच काय म्हणजे मनात कुठलंच हे नाही, चिंता नाही, फक्त भगवंताचं नामस्मरण. प्रपंचापासून दूर आणि कसं वेगळं वातावरण हो. मिळतं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बोला. आम्ही या ज्या वारीच्या निमित्ताने आम्ही जे पर्यटन म्हणजे स्थळ घेतो, हो दुसऱ्या लेडीजला कसं जाता येत नाही हो हो. घरातल्या याच्यामुळे कुठे, पण या वारीच्या निमित्ताने ते आमच्या बरोबर येतात आणि ती स्थळं बघतात. ओके. हे आमचं उद्देश काय, आपण जातो आम्ही फिरतो पण दुसऱ्या लेडीज नाही फिरू शकत कुठे, Exactly. म्हणून आमच्या बरोबर त्या पण फिरतात हा. आणि त्या बघतात म्हणून आम्ही येतो. चालतंय. धन्यवाद. एवढंच. करा करा. चला तर आता आमच्या लोकांचाही नाश्ता आटोपलेला आहे आणि पुढचा शेवटचा टप्पा आहे आणि आम्ही ऑलमोस्ट आमच्या शेवटच्या मुक्कामावर पोहोचणार आहोत. त्या शेवटच्या मुक्कामावर पोहोचल्या अगोदर म्हणजे मला ही सगळी जी काही मंडळी आणि मला वारीतलं जे काही होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. मी वारंवार म्हणतो की माझी पावलं वारीकडे का येत आहेत, कारण इकडे सर्वसामान्य गोळा फक्त मला बघायला मिळतोय. बघा मित्रांनो, हे सगळ्या जेवायला बसलेल्या माऊली रस्त्याच्या कडेला, हे सगळं बघा, हे फक्त वातावरण हे तुम्हाला फक्त या पंढरपूरच्या वारीतच बघायला मिळेल, जिथे जागा मिळून देते. फक्त काही नाही, गेल्या 15 दिवसात पुन्हा पावसाची प्रमाण बाळगतात. रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी 2 घास पोटात ढकलायचे आणि फक्त त्या
पांडुरंगाच्या ओढीनं त्या पंढरीकडे फक्त धावत राहायचं. कुठलं गुरुत्वाकर्षण त्या मूर्तीत आहे मला काही कळत नाही. आणि हे गुरुत्वाकर्षण मी नेहमी म्हणतो की पांडुरंगाच्या मूर्तीविषयी त्या काळ्या सावळ्या विठ्ठलामध्ये काय भरलेलं आहे मला ठाऊक नाही, पण तो विठ्ठल आपल्यावर करणी करतो. खरंच एकदा गेलं आणि त्याच्यासमोर उभं राहिलं तर डोळ्यातून तो पाणी काढायला भाग पाडतोच. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कोली असं बोल म्हणून चॅनल आहे, मी स्वतः कोळी आहे. हो हो हो. चला प्रत्येक जण, चला मला हे सगळं भावतं मित्रांनो. बघा बघा त्यांच्या पुढ्यामध्ये काय आहे बघा मित्रांनो, फक्त ती ओढ आहे सगळे. हो. सगळा हा जो भोळा भावडा भाव आहे ना, हा भोळा भावडा भाव कुठेच बघायला मिळत नाही. हो तो VIP लाईन मध्ये नाही बघायला मिळत, हा इथे बघायला मिळतो. चला तर आता आपली पालखी जरा विश्रांती जरा मोठी झाली आणि काही अंतर जास्त नसल्यामुळे मला वाटतं थोडा टप्पा हा मोठा झाला आणि पुन्हा ही निघण्याची तयारी होती. चला तर आता निघालेलं आहे. हो हो हो. हे सगळं चित्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. जरा आवाज येऊ द्या आता. रामकृष्ण हरी. चला मित्रांनो, हा सगळा भाव टिपायचा आहे आणि मी आता माझा माईक बंद करतोय कारण मला तो भाव त्याचा नामघोष तुमच्याकडे पोचवायचा आहे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पंढरपूर इथून फक्त हाकेच्या अंतरावर आहे आणि इथून पंढरपूरच्या वाटेवर जाताना मला जुचंद्र बोर्ड दिसला, जो माझ्या गावचा बोर्ड आहे, आणि अन्नछत्र आणि चंद्रशेखर भोईर दादा भेटले. नक्की पंढरपुरात येऊन आणि वसईतून येऊन अन्नछत्र राबवण्याचा उद्देश काय? आधीपासूनच मला समाजसेवेची आवड होती. त्याचा आई बाबा सांगून गेले की जगताना स्वतःसाठी न जगता जगासाठी जग. स्वतःसाठी जगता तर जगासाठी काम केलं पाहिजे, समाजसेवा केली पाहिजे. त्या उद्देशातून मी अन्नछत्राचं चालू केलेलं आहे आणि हे आमचे यंदाचं 4थं वर्ष आहे. मग यंदा आणि साधारण मग या अन्नछत्रामध्ये किती लोक जेवतात? साधारण 10,000च्या वरच असतात. 10,000च्या वरती असतात. मित्रांनो, आमचा आगरी कोळी माशांशी जरी निगडीत असला तरी प्रत्येक सनातन धर्माच्या प्रत्येक उपक्रमात सामील होतो आणि हा माणूस टिकला पाहिजे कारण हा दिलदार माणूस आहे आणि तिकडून येऊन इकडे कार्य करतो. ही फार मोठी गोष्ट आहे आणि समाजसेवा त्याच्या रक्तातच बिनलेली आहे. आणि आई वडील जरी गेले असले तरी आई वडिलांच्या नावाने अन्नछत्र चालवणं म्हणजे ते मला वाटतं स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. धन्यवाद, थँक्यू. चला, आणि प्रॉपर सगळे आपली जुचंद्र मधली म्हणजे मला वाटतं पंढरपूरच्या वारीत ह्या खास आगरी टच असेल. म्हणजे कुठली माणसं वगैरे नाही करत, आपलीच लोक करतात. आता जाणार कधी तुम्ही? आज आषाढीपर्यंत का? आषाढीपर्यंत चालतंय. बरं वाटलं तुम्हाला जुचंद्रच्या लोकांनी इकडे बघून. चला, अन्नछत्राचं
टेबल जे लावलं जात आहे आणि एक संस्कृती आपली सनातन धर्मामध्ये पाठ आणि मग त्याच्या भोवती रांगोळी ही भावना आणि उर्मिना तुमच्या मनात असावी लागते. आणि रांगोळी कलेसाठी प्रसिद्ध असलेलं जुचंद्रगाव आज या अन्नछत्राच्या निमित्तानं आपल्या भगिनीकडे रांगोळी काढताना दिसत आहे. आता हे बघा जागोजागी आले जवळ आलेत आणि शेवटची विश्रांती सुरू असेल. काही या वारीनिमित्त अन्नदान सेवा ही राबवण्यात येते आणि वारकरी त्याचा आस्वाद लाभ घेतात. देणाऱ्याचंही वाटतं की अरे आम्ही तुमच्या बरोबर वारीत चालू शकत तर नाही होत पण आमचाही काहीतरी वाटा असावा. हे सगळं जे चित्र तुम्हाला वाट मिळत. आता वाखरी मागे पडले आणि आता शेवटचा मुक्काम माऊलींच्या पावलकींचा आणि तुकाराम महाराजांचा इकडे असणार आहे आणि त्यानंतर हे ह्या प्रवेशद्वारातून खऱ्या अर्थानं दोन्ही पालख्या त्या काळ्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला निघणार आहेत आणि त्या अगोदरच भक्तांचा महासागर त्या पांडुरंगाच्या चरणी हिरवायला चाललाय. ही वेगवेगळी दृश्य खऱ्या अर्थानं आपली एंट्री होते पंढरपुरात. इथून पंढरपूर जेमतेम 6 ते 7 किलोमीटर आहे आणि आमचं जे डेस्टिनेशन आहे ते ऑलमोस्ट फक्त 2 ते 2.5 किलोमीटर असेल आणि आम्ही जी पालखी आहे ती पुढे गेलेली आहे. आणि आता मागे जर तुम्हाला हा पालख्यांचा जथ्था बघा पाहायला मिळत असेल. चला मग आम्ही पण पोचतो काही वेळात आणि ते सगळं झाल्यानंतर मग पुन्हा फ्रेश होतोय. हा वारीचा आमचा 1 दिवसाचा प्रवास आणि निरनिराळ्या वारकऱ्यांच्या भावमुद्रा आम्ही टिपल्या. त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या सांगा. आणि या पुढचा व्हिडिओ आहे की पंढरपुरात आम्ही चंद्रभागेच्या तीरावर मार्गक्रमणा करणार आहोत आणि चंद्रभागेचं आणि भीमेचं काय नातं आहे ना ते पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुर्तास हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला अवश्य सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोलियाचं बोलिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.